नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ सरांच्या हास्यकोन त्रिकोण या कथासंग्रहातली कथा पुराणातले कांदे पुराणात. अहो, आज कांदे नवमी आहे, ऐकलं का? स्मिताने किचनमधनं हाकाराच लावला. किचनमध्ये कढई तेलानं तापलेली होती. घमघमाट तर नक्कीच कांदे भजी तळल्याचा सुटलेला होता. मी नागपुड्यांवर एकदा अंगठा आणि एकदा करंगळी आलटून पालटून रामदेव बाबांच्या आवेशात टेकून आलोम विलोम करत दीर्घ श्वास घेतला तेव्हा कांदे भजी चालू असल्याची खात्री पटली. पाठोपाठ तोंडाला पाणी सुटलं. सकाळी सकाळी बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. हवेत चांगला गारवा होता. मग गरमागरम कांदे भजी आणि जोडीला टोमॅटो सॉस. अहो, जिभेचे चोचले पुरवायची संधी कोण सोडणार? अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ असं म्हणून मी आत्यानंदानं उठलो आणि किचनकडे धावलोच. कांदा भज्यांचा पहिला घाणा छोट्या परातीत पडलेला होता. पहिलं भजं खेकड्यासारखं चिमटीत धरलं, तोंडात ढकललं. अन्न हे परब्रह्म असतंच, पण भजी तर वेदांतातलं अद्वैत साधणारं आत्मब्रह्म असतं असा माझा ठाम विश्वास आहे. असो, पण आधी पोटोबा आणि मग विठोबा. ब्रह्मज्ञान आणि कांदा भजी दोन्ही श्रोत्यांच्या पुढ्यात मांडली तर तुम्ही भज्यांची डिश पहिली हडपणार याची मला खात्री आहे. तर स्मितानं आज कांदे नवमी असल्याची घोषणा केली होती. मी पुढचं भजं तोंडात ढकलून म्हणालो, अगं, रोज रोज कांदे नवमी करायला काय हरकत आहे? माझी अजिबात नाही आहे. अहो, कांदे नवमी म्हणजे कांदे खाण्याचा या सीझनचा शेवटचा दिवस. रोज रोज कसले कांदे खाताय? उद्यापासनं कांदा खाणं बंद, म्हणजे कांदा भजी बंद, कोशिंबिरीत नो कांदा, फोडणीत नो कांदा, पिठलं भाकरीबरोबर फोडून खायला नो कांदा आणि चिकन मटणाबरोबर सुद्धा नो कांदा. स्मिताने मला सुनावलं. नो कांदा? अरे, म्हणजे फार मोठा वांदा. होय हो, हे बघा, उद्यापासनं चातुर्मास सुरू होतोय. वर्षातले 4 महिने कांदा लसूण वांग वर्ज्य. आषाढ शुद्ध नवमी म्हणजे कांदा खाण्याचा आजचा शेवटचा दिवस. आज काय ते भरपूर कांदे खाऊन घ्या. मग कार्तिक पौर्णिमेला कांदा ग्रहप्रवेश करणार. काय समजलं? हे बोलताना स्मिता मला डिवचून बोलतीये असं राहून राहून वाटत होतं. म्हणजे कांद्यापासनं मला तोडल्याचा हिला आनंद होणार होता. अगं, मी काय म्हणतो, पुराणातली वांगी पुराणात, तसं पुराणातले कांदेसुद्धा पुराणात. कांद्याने काय घोडं मारलं का आपलं? मी कांदा भाज्याचा आणखीन एक तुकडा तोंडात ढकलला आणि म्हणालो, आणि याच्याबरोबर तेलात तळलेली छोटी लवंगी मिरची किंवा शेंगा चटणी खाण्यात आणखीन मजा येते बघ. पुरे पुरे. तुम्हाला मी भज्यांची डिश आणून देते, तोपर्यंत मुकाट्यानं बसा तुम्ही डायनिंग हॉलमध्ये. किचनमध्ये येऊन वास उंगायला पूर्ण बंदी आहे. स्मितानं अंतिम वॉर्निंग दिली. तरीही मग लंचला आणि डिनरला पुन्हा कांदा भजीच करणार आहेस का, असा प्रश्न न राहून मी विचारला. त्यावर स्मिताने काय उत्तर द्यावं? ती म्हणाली, हे बघा, दुपारी पोळीबरोबर कांद्याचं शिकरण करणार आहे. ढेकर येईपर्यंत खा. आणि रात्री डिनरला कांद्याचं भरीत. पुन्हा कांद्याचं नाव नाही काढणार तुम्ही. आता कांद्याचं शिकरण आणि कांद्याचं भरीत करतात हे मी कधी ऐकलंच नव्हतं. कांदा घातलेलं थालीपीठ, कांद्याची फोडणी दिलेला तिखट भात, इथपर्यंत माझं ज्ञान अद्ययावत होतं. कांद्याचं शिकरण अशी यूट्यूबवर एखाद्या सुगरणीची भन्नाट रेसिपी असू शकेल असं म्हणून मी माझ्या मनाची समजूत घातली. अर्थात स्मिता माझ्याकडे तिरक्या नजरेनं बघत माझा कसा मामा केला म्हणून गालातल्या गालात हसत होती. इतक्यात दाराची बेल वाजली. शेजारच्या डिंपल वहिनी दारात उभ्या होत्या. त्या थेट किचनमध्येच घुसल्या. अगं स्मिता, ऐक ना, अगं आज कांदे नवमी आहे ना, हे विसरले होते ग मी. आणि खाली भाजीवाल्याला कॉल केला पण कांदा संपला असा त्यांनी गाळ्यावर बोर्डच लावलाय. मग म्हणाला की
बिग बास्केटला बघा. मग मी बिग बास्केट, किसान कनेक्ट, ब्लिंकिटमध्ये सर्च घेतला. अगं पण कांदा गायबच आहे. आणि शिरीषने कांद्या भाज्याची फरमाईश केली आहे ग. तुला सांगते, या नवरे लोकांना ना काही उद्योग नसतो. बसल्या जागी फरमाईश करतात, नुसते नाकानी कांदे सोलतात बघ. स्मिताने लगेच समस्त नवरे मंडळींच्यावर आपली नाराजी व्यक्त करत कांद्यावर सपा सुरीचे वार केले. हे बघ डिंपल, तू असं कर, शिरीष भाऊजींना इथेच बोलव भजी खायला. टोपलीत अगदी थोडे कांदे शिल्लक आहेत. त्यातून काही रगील कांद्यांना मोड फुटलेत, काही नासके कांदे निघालेत. मग त्यांना केराची टोपली दाखवणं भाग होतं. हे बघ, आपण आहे त्याच्यात भागू. मग काय, डिंपल वहिनींचा नवरा शिरीष पडत्या फळाची आज्ञा समजून आमच्या घरात घुसला. बाकी बऱ्याच दिवसात गप्पा टप्पा झाल्या नव्हत्या, त्यामुळे गप्पांना अगदी ऊत आला. कांदा भाज्याची मैफलच जमली अगदी. कांदा संपला, आता बटाट्यांची खांडोळी करायचं ठरलं. त्यानिमित्ताने सगळ्यांनी राजकारण्यांवर भरपूर आसूड ओढला. मी म्हणालो, मागणी आणि पुरवठ्यात तफावत झाली ना की बाजारात कांद्याच्या भावात शेअर बाजाराला लाजवणारे चढ उतार सुरू होतात. हा सिद्धांत आहे, त्याला काही अर्थशास्त्रज्ञ लागत नाही. शिरीष म्हणाला, अरे लाजवतात कसले? कांदे शेअर बाजारावर थेट परिणाम करतात असं माझं म्हणणं आहे. कांदे, टोमॅटो, लसूण, आलं हेच शेअर बाजाराला पूर्णपणे नियंत्रणात ठेवतात. त्यावर डिंपल वहिनी म्हणाल्या, कांद्याचे भाव आभाळाला भिडले की सरकारचं धाबं दाणाणतं. धास्तीमुळे सरकारच्या तोंडचं पाणी पळतं आणि आम आदमीच्या डोळ्यातनं पाण्याची धार लागते. परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होतो. होय ग, मग काय, कांद्याच्या साठेबाजीवर बंदी घाल, आयात वाढव, निर्यातीवर नियंत्रण आण, असले बेबंद सरकारी चाळे चालू होतात बघ, स्मिता म्हणाली. आणि हे कमी पडतं म्हणून का काय, ईडी आणि CBI सुद्धा कांद्याच्या साठ्यावर छापे घालायला कमी करत नाहीत. शेतकऱ्याला दुप्पट दाम तर नाही, पण आयकर माफ असून सुद्धा आयकरवाले धाडी घालतात. याला काय म्हणायचं? अरे मी काय म्हणतो, जमिनीतनं उकरल्याच ना कांदा बाजारात आणला पाहिजे, असा अध्यादेशच गेल्या मोसमात सरकारने काढला होता म्हणे. मी काय म्हणतो, शेतकऱ्याच्या शिवारात जेव्हा कांदा नसतो आणि मार्केट यार्डच्या आवारात सुद्धा कांदा नसतो, तेव्हा चायनीज रेस्टॉरंट, मॅकडॉनल्ड, पिझ्झा हट, बार्बेक्यू नेशन, KFC यांच्याकडे कांदा कुठून येतो? त्यांना तर कांदे नवमी नसते. 12 महिने सदा सर्व काळ त्यांच्याकडे कांदा येतो कुठनं? माझा एक परखड सवाल होता. अरे मनी लॉन्ड्रिंग करतात ना, तसं छुपे कांदे लॉन्ड्रिंग सुद्धा करत असले पाहिजेत ते, शिरीषने संशय व्यक्त केला. मात्र कांदे लॉन्ड्रिंगवर भ्रष्टाचाराखाली कायदाच नाही आहे ना. अरे यूट्यूबवर एकही दिवस असा जात नाही की नवनवीन भाज्यांच्या रेसिपी कांद्याशिवाय कोणी सादर केल्या. व्हिडिओ मागे व्हिडिओ बघायचे, त्यांना सबस्क्राईब करायचं, चिरलेल्या कांद्याचं दर्शन घ्यायचं आणि ब्राउज करत पुढे सरकत राहायचं. कुणीतरी ना वर्षभर खाता येईल अशी कांद्याची जात शोधून काढली बरं का. म्हणजे त्यांना कांद्याचा वास अजिबात नसतो. ते कांदे डोळ्यात पाणी आणत नाहीत. वास टाळून तळलेली भजी मस्त लागतात. खाताना कांद्याची रसरशीत चव मात्र जिभेवर चौफत फिरत राहते बरं का. चातुर्मासाचा आणि या कांद्याचा काडी मात्र संबंध नाही असं म्हणतात. बहुतेक शिरीषने ही पुडी सोडली होती हे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते. बघूया स्मिता आणि डिंपल वहिनींची प्रतिक्रिया तरी काय आहे. असं म्हणून आम्ही त्यांचे चेहरे तपासले, पण चतुर स्मितानं तडकाफडकी उत्तर दिलं, शिरीष भाऊजी फेकूपणा करू नका. परवाच ही फेक न्यूज असल्याचं टाइम्स व्हेरीफाईडवर मी तपासून बघितलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, तशी मी कांदे महात्म्य आख्यानच लावलं. तशी कांद्याविनं स्वस्ताई गेली, स्वस्ताईविना महागाई झाली, महागाईनं वित्त संपलं, वित्तमंत्र्यांनी तोंड लपवलं. मग जनआंदोलन झालं, आंदोलनानं सरकार खचलं आणि कोसळलं. अशी कांद्याविनं सत्ता गेली. एवढा अनर्थ एका कांद्यानं केला बरं. माझ्या आख्यानावर सगळ्यांनी हसून दाद दिली.
स्मितानं सरकारवर कांद्यानं फिरकी टाकत म्हटलं, सरकारने यावेळी तर हातचलाखीच केली. शेतकऱ्यांनी आंदोलन करायला नको म्हणून पळवाट काढली. कांद्याच्या निर्यातीवर बंदी तर नाही, पण त्याच्यावर 40% निर्यात कर मात्र बसवला. म्हणजे शेतकऱ्याला फायदा नाही, सरकारी खजिन्यात मात्र भर पडली. त्यावर डिंपल वहिनी म्हणाल्या, ते खरं आहे, पण मला कळत नाही, G20 परिषदेत अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकारनं त्यांच्या सफरचंदाच्या आयात करात प्रचंड सूट दिली आणि आपल्या कांद्यावर मात्र लठ्ठ निर्यात कर बसवला. बाजारात येणाऱ्या कांद्यावर GSTचा बडगा उगारता तो वेगळाच. एकूण काय, जनतेचे खिसे चौफेर रिकामे होताना सरकार आपले खिसे मात्र अगदी तुंबडीनं भरून घेत आहे. मग मात्र हस्तक्षेप करत स्मिता म्हणाली, हे बघा, या कांदा प्रकरणातनं राजकीय चर्चा आपण वगळूयात का? पार्लमेंटमध्ये कसं विरोधी पक्षाच्या खासदारांची भाषणं वगळतात, तसं राजकारणापायी कांदा भाज्याची लज्जत आपण निष्कारण का घालवायची? यार खरंच सब मजा किरकिरा हुआ. डिंपल वहिनींनी सुद्धा हिंदीची फिरकी घेतली. पण आमचे कांद्यातून राजकारण बाजूला काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. कारण कळत नकळत डिंपल वहिनीच म्हणाल्या, आपल्या अर्थमंत्री चक्क म्हणाल्या की त्या कांदाच खात नाहीत. कांदा खाल्लाच नाही तर महागाईची झळ बसणारच नाही. अगं बाई, वा रे वा. मग म्हणतील महागाईची झळ बसू नये म्हणून टोमॅटो खाऊ नका, लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर काहीच खाऊ नका, फास्ट फूड मागवू नका, वडापाव, पावभाजी, मिसळपाव यांना थारा देऊ नका, मग सगळीकडे होईल स्वस्ताई. मेरे मित्रो, राजकारणाचा परिस्पर्श झाल्याशिवाय समाजकारण काय, अर्थकारण काय, धर्मकारण काय, कुठल्याही कारणाला सोन्याची झळाळी येऊ शकत नाही, हे अंतिम सत्य आहे. मी काय म्हणतो, राम आणि सीता वनवासात असताना चातुर्मास पाळत असतील का? कारण कंदमुळं हे त्यांचं रोजचं अन्न होतं ना. शिरीष म्हणाला, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. संत सावतामाळ्यांना तर कांदा मुळ्यामध्ये साक्षात पांडुरंग दिसत होता. स्मिता म्हणाली, आणि तो गरीब सुदाम्या, आपला बालमित्र भगवान श्रीकृष्णाला भेटीला द्वारकेला गेला का नाही, तेव्हा त्यांनी सुद्धा शिदोरीत कांदेपोहे नेले होते म्हणतात. डिंपल वहिनी म्हणाल्या, आदिमानवसुद्धा जमिनीतले कांदे उकरून खात होता. पुढे त्याची प्रगती झाली, तो शेती करायला लागला आणि पहिल्यांदा त्यांनी शेत जमिनीत कांदाच लावला असला पाहिजे, असं माझं ठाप मत आहे. असा सबका साथ सबका विकास करत आजचा आधुनिक मानव निर्माण झाला आहे. मी माझं डार्विन सदृश संशोधन मांडलं. कांद्याचा अवतरण पृथ्वीवर अगदी दशावताराच्या आधीपासून असला पाहिजे बरं का. शिरीषचा आणखीन एक PhDचा शोध निबंध. कांदा भाज्यांचा पूर्ण फडशा पाडल्यानंतर बटाटा भाज्यांनी पण आटोपतं घेतलं. त्यामुळे मस्त चहाची फरमाईश झाली. चहाचे बुरके घेताना डोळ्यांपुढे कांदा भजीच नाचत होती. मी न राहून म्हटलं, कांदे नवमीनंतर 4 महिने कांदा खायचाच नाही, हे काय मनाला पटत नाही बुवा. देशाच्या राज्यघटनेत दुरुस्ती करून कांदे नवमी काढून टाका, अशी माझी मागणी आहे. माझं तुला संपूर्ण अनुमोदन आहे. मला शिरीषने पाठिंबा देऊन टाकला. लोकसभेत ज्या दिवशी आम्हा स्त्रियांचं 33% खरोखर आरक्षण होऊन तिथल्या खुर्च्यांवर आम्ही प्रत्यक्ष स्थानापन्न होऊ ना, तेव्हा बघू कांदे नवमीचं काय करायचं आहे ते. स्मितानं खासदार असल्यासारखा पवित्रा घेत म्हटलं, 2/3 बहुमतानं ठराव पारित झाला तर कांदे नवमी पंचांगातून सुद्धा आम्ही काढून टाकू. डिंपल वहिनी पण बहुतेक आभासी खासदार म्हणून निवडून आल्याच्या तोऱ्यात म्हणाल्या, तोपर्यंत एक वटहुकूम काढूयात ना. पुढचे 4 महिने कांदा भजी, कांद्याचं थालीपीठ, कांद्याची पात, कांदा पिठलं, रसरशीत भरली वांगी खाताना कालनिर्णय कॅलेंडर भिंतीकडे तोंड करून झाकून ठेवायचं. शिरीष गडगडाटे हास्य करत माझ्याकडे बघून म्हणाला, अरे दे की टाळी. आम्ही दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या तेव्हा स्मिता आणि डिंपल वहिनी अनिमिष नेत्रांनी आमच्याकडे रोखून बघत राहिल्या.
आणि कालनिर्णयच्या कांदे नवमीचं पान भिंतीकडे तोंड फिरवून मी हळूच झाकून टाकलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुरेशचंद्र वाघ सरांची कथा पुराणातले कांदे पुराणात. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हां श्रोते हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.